हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण यांना स्लीव्ज डिझाईन बनवणार आहोत. खूपच म्हणजे छान आहे, म्हणजे अशी मॉडर्न वाटणार आहे. तर अस्तरला थोडं कापड म्हणजे अस्तर जे होतं ते कमी होतं, त्याला आता जोड लावलेला आहे मी. तर हे जे जोड लावलेला होता तो थोडा याच्यामध्ये चालला जाईल फिटिंगमध्ये, म्हणून माझ्याकडे सेम अस्तर नव्हतं. समजू शकाल की अस्तरचा कपडा जो होता तो कमी होता. तर मी असा हा जोड लावून घेतलेला आहे स्लीव्जला. त्यानंतर जोड लावल्यानंतर आपल्याला ह्या ज्या दोन स्लीव्ज होत्या, अस्तरचे जे दोघी स्लीव्ज असताना त्यांना दोन्ही बाजूंनी मला जोड लावा लागलेला आहे. तर दोघी साईडनं मी हे जोड लावून घेतलेले आहेत, कारण की आपली जी स्लीव्ज आहे त्याचा जो हा जोड लावलेला भाग आहे तो याच्यात चालला जाणार आहे फिटिंगमध्ये. तर ही जी स्लीव्ज आहे तुम्हाला जी गोल्डन डिझाईन दिसते, तर कस्टमरला ही जी स्लीव्ज होती ती एल्बो स्लीव्ज हवी होती आणि तिच्यामध्ये त्यांना डिझाईन हवी होती. त्यांना डिझाईन जी कोंबडा स्लीव्ज असते ना ती हवी होती, पण ती त्याच्यामध्ये बसणार नव्हती. म्हणून त्यांना म्हटलं मी की ती बसणार नाही, त्याऐवजी मी दुसरी तुम्हाला कोल्ड स्लीव्ज बनवून देणार आहे. तर मी त्यांना कोल्ड स्लीव्ज घेतली. कोल्ड स्लीव्जला वरतून मी जो आपल्या शोल्डरचा भाग असतो तिथे 1.5 आणि सरळ असं आपल्या एल्बोकडे असं 2 इंचावर घेतलं आणि ही जी शिलाई खालच्या एल्बो साईडला पण मी कर्व आकार देऊन घेतलेला आहे, गोलाकारमध्ये उलटा. तर या पद्धतीने असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे दोघी साईडने व्यवस्थित. आपण जेव्हा ही स्लीव्ज बनवतो अगदी सुंदर बसणार आहे. आणि जी तो गोल्डन जो जे बाईचं जे हे टाकलेलं होतं त्यांनी, जी शिक्का होता म्हणजे जी एम्ब्रॉयडरी होती बाईची, तेवढी बाई त्यांना नको होती, म्हणून ही एल्बोमध्ये आपल्याला कट करावी लागली. पण ही खूप सुंदर अशी दिसत होती स्लीव्ज, इतकी छान वाटत होती, कस्टमरला पण खूप आवडली. तर या पद्धतीने आपल्याला वर एल्बो साईडला आणि आपल्या शोल्डर साईडला आपल्याला अशी डिझाईन करून घ्यायची कर्व आकारामध्ये आणि चारही बाजूंनी आपल्याला शिलाई लावून घ्यायची स्लीव्जला, बाहीला. आणि या पद्धतीने आपल्याला असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. पॅक करताना दाबटीप टाकणं आवश्यक असतं, कारण की दाबटीप जर टाकली तर आपली जी फिनिशिंग असते ती छान दिसून येते. तर या पद्धतीने जो एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे. आणि जी लेस होती ती लेस मी काढून घेतली होती. अगोदर याला लेस होती ती काढून घेतली होती मी. अगोदर आपल्याला जे स्लीव्जला ना खाली अशी पट्टी लावून घ्यायची. पट्टी लावल्यानंतर दोन्ही साईड पट्ट्या लावून घ्यायच्या आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर लेस लावायची. पट्टी त्या लावताना पण दाबटीप नक्की घाला, म्हणजे ती खालची अस्तरची पट्टी असते ती दिसणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ही स्लीव्ज तयार करून घ्यायची. लेस लावताना लेसचं कसं होतं, लेस मी पहिल्यांदा काढली होती तर ती खालच्या साईडला होती, म्हणजे जो सरळ आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो मला कपडा दिसतोय ना त्याच्या खालच्या साईडला होती. पण म्हटलं खालच्या साईडने जर लावली तर त्याची जी फिनिश म्हणजे जी शोभा येणार आहे आपल्या बाहीला स्लीव्जला, जी ठळक दिसून येणार आहे तशी दिसणार नव्हती. म्हणून मी काय केलं, ती लेस वरच्या साईडने लावली, जेणेकरून जे म्हणजे उठावदार आपली जी बाई स्लीव्ज आहे तिची डिझाईन अगदी छान अशी दिसणार आहे. आणि ह्या ब्लाऊजला मी कुठेही लेस लावलेली नाही, अगदी प्लेन ठेवलेलं आहे, कारण की ना याच्यामध्ये गोल्डन जो आहे सिल्वर आहे जी डिझाईन जी आहे ती सिल्वर कलरची पूर्ण डिझाईन आहे. तर मी कुठेही लेस लावली नाही, फक्त ही साडीतली जी लेस होती फक्त स्लीव्जला तीच लावली आहे, तर वरच्या साईडने लावून घेतलेली. तर अशी मी पूर्ण लेस अशी दोन्ही बाजूने लावून घेतली. त्यानंतर मी असे छोटे आपली दोरी असते ना त्याला 2 लटकन बनवून घेतले आणि ते लटकन सुद्धा मी लावून घेतले. तर ही बाई अगदी सुंदर आणि छान अशी दिसते, आणि ब्लाऊज इथे अगदी फॅन्सी असं शिवलं गेलेलं आहे. ब्लाऊजचा जो बॅक नेक आहे तो पोतरीचा घेतलेला आहे, ब्रॉड घेतलेला आहे, तो पण खूपच सुंदर दिसतोय. तर आता हे ब्लाऊज तर कस्टमरला खूप आवडलेलं आहे आणि ते म्हणजे पाठीवर त्यांना कुणाला कसं असतं की पाठीवर खूप मोठे गळे आवडतात, तर हे गळे खूप छान दिसतात. आणि हे ब्लाऊजचं लुक इतकं छान आलेलं आहे. तर हे ब्लाऊजचा मी नक्की एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल पूर्ण रेडी झालेला. तर हे 3 पीस प्रिन्स कटचं ब्लाऊज होतं, तर त्याच्यामध्ये मी हे बनवलेलं आहे.
तर या पूर्ण ब्लाऊजची शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला असे लटकनसुद्धा लावून असं छान असं याचं लूक आपल्याला पूर्ण करायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असली तर पेशंट घेऊन सण करायची, म्हणजे शांततेत केलं की सगळ्या गोष्टी छान अशा व्यवस्थित आपल्या होत्या. फिनिशिंगसुद्धा छान येतं. हे जे ब्लाऊज होतं हे दिवाळीच्या वेळेस मी स्टिच केलेलं होतं. व्हिडिओ टाकायला थोडा वेळ झालेला आहे, तर मी पूर्ण व्हिडिओ टाकणार होती पण टाकला नाही. याला फक्त स्लीवचाच टाकता आला मला. तर हे जे ब्लाऊज रेडी झालेलं आहे मी याचा शॉर्ट व्हिडिओ करून नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांसोबत शेअर करा.